ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं आजपासून बंधनकारक झालंय। महाराष्ट्रात मराठीचा सन्मान, भूमिपुत्रांच्या भावना आणि स्थानिक भाषेचा आग्रह या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यापासून जोरदार राजकारण रंगलं होतं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या मुदतीनंतर आजपासून आरटीओच्या भरारी पथकाने मुंबईत कारवाईला सुरुवात केली आहे। दादर आणि कुर्ला परिसरात नेमकी काय कारवाई झाली पाहूया धनंजय दळवी यांचा रिपोर्ट। मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या लाखो ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरला। मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान बंधनकारक करणाऱ्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली। आरटीओची भरारी पथकं रस्त्यावर उतरली, चालकांची परीक्षा घेतली गेली। मी सध्या उभा आहे कुर्ला परिसरामध्ये आणि कुर्ला परिसरामध्ये सुद्धा आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून अमराठी रिक्षा चालकांची सध्या तपासणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर इथे रिक्षा आणि टॅक्सी चालकांची तपासणी सुरू आहे। त्यांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान आहे का नाही याची तपासणी पडताळणी केली जाते। त्यांना काही प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतर ज्या अधिकाऱ्यांमार्फत ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना अशा पद्धतीची नोटीस बजावली जाते। त्यावर त्यांचं नाव, नंबर, लायसन्स क्रमांक आणि त्याचबरोबर त्यांची स्वाक्षरी घेतली जाते आणि त्यांनाही 1 महिन्याची नोटीस या ठिकाणी बजावली जात असल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळते। आपण पाहू शकतो या ठिकाणी या रिक्षा चालकाला इथे संदीप कुमार असं त्याचं नाव त्यांनी लिहिलेलं आहे। त्याला ही नोटीस आता या आरटीओच्या कर्मचाऱ्यांकडून इथे बजावण्यात येते। संपूर्ण टीम या ठिकाणी कुर्ला परिसरामध्ये सध्या असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथे ज्या रिक्षा आहेत त्यांची तपासणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दादर आणि कुर्ला परिसरातल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनं थांबवत चालकांशी थेट मराठीतून संवाद साधला। कुठं जायचंय, भाडं किती, परवाना दाखवा, प्रवाशांशी कसं बोलता, अशा दैनंदिन व्यवहारातील प्रश्न विचारून चालकांना मराठी समजतं का, बोलता येतं का याची पडताळणी करण्यात आली। केवळ प्रमाणपत्र पुरेसं नाही तर प्रत्यक्ष मराठी बोलता येतं का याचीही खातरजमा करण्यात आली। मराठीचं आवश्यक ज्ञान असलेल्या चालकांना प्रथम नोटीस देऊन मराठी शिकण्यासाठी मुदत दिली जाणार असून त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास बॅज निलंबन आणि पुढे रद्द करण्याची कारवाई होऊ शकते। आपण या लोकांना सुरुवातीला ट्रेनिंग 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती। त्याच्यात बऱ्याच लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ते आता रस्त्यावर येऊन आता आम्ही ती तपासणी करत आहोत की वाहन चालकांना मराठी येतं किंवा नाही। तर त्यामध्ये ज्या मराठी वाहन चालकांना मराठीचं जुजबी ज्ञान नाही आहे तर त्यांना आम्ही एक प्रकारची नोटीस देत आहोत। ते 1 महिन्याचा त्याचा कालावधी देत आहोत। त्या 1 महिन्याच्या कालावधीत त्या लोकांनी मराठीचं जुजबी ज्ञान प्राप्त करायचं आणि परत पुनर्परीक्षा द्यायची आहे। तर त्याच्यासाठी एक सिलेबस आमच्याकडे सेट आहे। त्या सिलेबसनुसार आम्ही त्यांना प्रश्न विचारतो। या निर्णयामागे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेलं मराठी भाषेचं राजकारणही तितकंच महत्त्वाचं आहे। हिंदी बोलण्यास भाग पाडल्याच्या किंवा मराठी बोलणार नाही असं उद्दामपणे सांगण्याच्या काही घटना समोर आल्यात। त्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला। काही राजकीय पक्षांनीही मराठीचा आग्रह अधिक आक्रमकपणे मांडला। दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभर मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले। हजारो चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं, चालकांना मुदतवाढही देण्यात आली आणि आता ती मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे। सुमारे 1,65,000 चालकांना मराठी प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे। रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ प्रकाशित केले। व्हिडिओ प्रकाशित करून आपको जो करना है वो करो। परिवहन मंत्री, हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टॅक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे। ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे। 12 ऑगस्ट 2026 रोजी जो कायदा आम्ही पारित केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत। या निर्णयाचं अनेक मराठी संघटना आणि प्रवाशांनी स्वागत केलं असलं तरी काही टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी त्याला विरोध दर्शवलाय। कारवाईच्या नावाखाली भ्रष्टाचार होण्याची शक्यता, परराज्यातील चालकांच्या रोजगारावर परिणाम आणि प्रशिक्षणासाठी अधिक वेळ द्यावा अशा मागण्या संघटनांनी केल्या आहेत। मराठी येत आहे तुम्हाला? कम आता है, समझ शिकण्याचा प्रयत्न सीखता हूँ, बसने के लिए बोलता हूँ। व्यावहारिक ज्ञान असावं एवढीच इच्छा आहे। रिक्शा है, मराठी समझता है मैं। आप जो भी बात करेंगे मेरे से समझूंगा। उतरना, चढ़ना, रिसीव करना, पिकअप करना है, इतना मेरे को आता है सर।
आमचं नाम इखलाक अहमद है. अच्छा, तुम्हाला मराठीचं जुजबी ज्ञान आहे, मराठी तुम्हाला बोलता येते, शिकत आहे. शिकत आहे. तुम्ही जे प्रशिक्षण केंद्र आहे, क्लास आहे, ते लावले होते, तिथे गेला होता? जी. अच्छा, काय काय शिकवलं होतं तिथे तुम्हाला? मला वरली जायचे, मीटर टाका, बरोबर बसा. बरोबर. जी. आता ही नोटीस बजावली, 1 महिन्याची वेळ दिली, मग शिकणार 1 महिन्यात की काय? हा, शिकणार. या कारवाईबद्दल आम्ही सामान्य मुंबईकरांच्या प्रवाशांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. तर इथे मराठी बोलणं हे भागच आहे आणि सर्वांनी, माझं तर मत आहे की प्रत्येक मराठी माणसानी मराठी बोलतोच आहे आणि इतर भाषांनी, तुम्ही इथे पोटा पाण्यासाठी येताय तर तुम्हाला मराठी बोलणं गरजेचंच आहे. कुर्ला स्टेशन साईडला तर भैये आणि भरपूर परप्रांतीय जे रिक्षा चालक आहेत ते तर इकडे मुजोरी करत असतात. मराठी लोकांवरती दादागिरी करून जास्तीत जास्त पैसे उकळतात आणि ठीक आहे, आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं. ही गोष्ट घडलीच पाहिजे होती आणि नक्कीच ह्याच्यामधून रिक्षा चालकांना जरा कळेल की शासनाने घेतलेला निर्णय किती महत्वाचा आहे. मुळात बसणाऱ्या व्यक्तीने मराठी बोलणं गरजेचं आहे. म्हणजे मला हा अनुभव फार आला. चुकून माझ्याही तोंडातून थोडंसं हिंदी निघालं तर समोरून रिक्षावाल्याने मला म्हटलं की तुम्ही मराठीत बोला ताई, असं बोललं पटकन त्याने. तर मला असं वाटतं की ठीक आहे, महाराष्ट्रात आहे, तुम्ही मराठी बोललं पाहिजे, बोलायलाच पाहिजे मराठीमध्ये. योग्य आहे निर्णय. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात मराठीच चालली पाहिजे. प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा आणि भाषेमुळे कोणालाही अडचण येऊ नये, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी किती प्रभावी होते, चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखीन मदत मिळते का, आणि हा मुद्दा पुढेही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. हा निर्णय केवळ भाषेचा नाही, तर मराठी अस्मिता, स्थानिक ओळख आणि भूमिपुत्रांच्या भावनांशी जोडला गेलेला विषय ठरला आहे हे नक्की. कॅमेरामॅन नागेश धोत्रे सोबत धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.